जिन्होंने पिछला मुकाबला क्या कमाल का जीता। मैदान के ऊपर लो स्कोर वाला मुकाबला था, केवल 40 रन बनाए थे 30 गेंदों के ऊपर। उसके बाद में उनकी गेंदबाजी काफी गहरी देखने को मिली और क्या कमाल की गेंदबाजी उन्होंने की और वो मुकाबला सरवली टीम को परास्त किया और मुकाबला जीतकर आगे। और दूसरी तरफ बिल्कुल एक बड़ी जीत हासिल की थी मैदान के ऊपर, आखिरी गेंद के ऊपर जीत हासिल की थी वाकलैंड टीम ने। यानी कि दोनों बड़ी टीमें अब मैदान के ऊपर है। एक तरफ केतन मात्रे और दूसरी तरफ केतन पाटिल। यानी कि मुकाबला काफी बड़ा होगा। दो बड़ी टीमें, दो बड़े नाम, केतन मात्रे और केतन पाटिल। मुकाबला 4 ओवर का होगा, एक ही पावर प्ले का ओवर होगा। दोनों टीम ध्यान रखे, केवल 4 ओवर का मुकाबला, एक ही पावर प्ले। बड़ी टीम के खिलाड़ी आ चुके हैं तो उनसे विनती करते हैं कि आइए यहाँ पर टी शर्ट लेना है आपको। तो 4 ओवर का मुकाबला शुरू होता है। दोनों टीम को शुभकामनाएं। पहले ओवर लेकर आ चुके हैं गेंदबाज शिवदास गायकर। पहली गेंद के ऊपर शानदार करारा स्ट्रोक, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ और गेंद जाती भी बाउंड्री लाइन के बाहर। हम पास सिग्नल 4 रन। HK स्टाइल। तो बिल्कुल यहां पर पहली गेंद के ऊपर करारा जवाब देते और पहले गेंद के ऊपर अपना आगाज किया बल्लेबाजी का और शानदार शुरुआत बीच मैदान के ऊपर। महेश वाले आप जाना है आपको आगे, ऑल इंडियंस की भूमिका आपको निभानी है। ये गेंद थी, अच्छी गेंद थी, ऑन साइड की तरफ, फिर एक बार शफल होकर खेलने की कोशिश की मिड विकेट की तरफ। वहां पर खिलाड़ी मौजूद थे, गेंद को रोके फेंके गुरुनाथ गायकर। जब तक यहां पर मौका बना 1 रन लेने का, 1 रन के साथ टीम की टोटल बन चुके 5 रन। केतन पाटिल और योगेश पाटिल सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर जा चुके हैं। यानी कि पिछला मुकाबला काफी बड़ा जीता था मैदान के ऊपर, लो स्कोर वाला मुकाबला जीतकर यहां आगे बढ़ चुके हैं। तो दूसरी तरफ आखिरी गेंद के ऊपर मुकाबला जीतकर, यानी कि कड़ा टक्कर देनी पड़ी दोनों टीम को, मगर इस बार आमने सामने आते हुए यह अच्छी गेंद थी। बिल्कुल पढ़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई योगेश पाटिल सेकंड पर थे, जो कि पहली गेंद डॉट आ चुकी है। टीम के टोटल 5 रन। शिवदास गायकर जो कि अच्छे गेंदबाज है, हमेशा पहला पावर प्ले का ओवर फेंकते हैं और इस बार भी हम देख सकते हैं बिल्कुल गेंदबाजी करते हैं इस मैदान के ऊपर। क्या कमाल की गेंदबाजी। 2 खिलाड़ी 30 गति के बाहर, लॉन्ग ऑफ और एक मिड विकेट, ऐसे 2 खिलाड़ी केवल 30 गति के बाहर। पावर प्ले और इस बार ओवर पिच गेंद थी, फेंक दिया इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। योगेश पाटिल के बल्ले से यह छक्का। फलंदाजाने मारलेला चेंडू आर सीमा पार, रामदेव बाबा पतंजलि षटकार। It's HK स्टाइल। और इस छक्के के साथ अपना निजी खाता खोते हुए और बिल्कुल अपने पारी की शुरुआत करते हुए मैदान के ऊपर टीम की टोटल बन चुकी है 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। बिल्कुल इस बार गेंदबाजी करेंगे, राइट टाइम राउंड द विकेट, एंगल चेंज किया। इस बार अच्छी गेंद थी, पड़ने के बाद यहां से टेक ऑफ हुई थी और बिल्कुल ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। लेग बाइक के स्वरूप में यह रन और इस लेग बाइक के स्वरूप में टीम की टोटल बनती हुई 12 रन। बेहतरीन मुकाबला जीतू 22 2019 का पर्व आज अंतिम दे मेगा फिनाले
यानी कि आज बड़े बड़े मुकाबले देखने को मिलेंगे। मेगा फाइनल में प्रवेश कर चुकी है गावदी बसार टीम और सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है प्रेमनाथ 11 मोरबी टीम। बिल्कुल सेमीफाइनल में पहुंच चुकी थी चिंचपाड़ा टीम, जिसको परास्त किया मैदान के ऊपर बसार टीम ने और मेगा फाइनल में प्रवेश किया। ये गेंद पड़ने के बाद बिल्कुल यहां पर बल्लेबाज को चकमा दिया था, मगर गेंद ऑप्शन के काफी बाहर थी। अंपायर का वाइड का इशारा और इस रन के साथ टीम की टोटल बनती हुई 13 रन बगैर विकेट के नुकसान पर। पावर प्ले का पहला ओवर दोपहर का बिल्कुल वक्त है और बिल्कुल कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला 12:45 यानी कि कड़ी धूप में चलता हुआ यह मुकाबला। इस बार शानदार स्ट्रोक एबी डिविलियर्स स्टाइल में गेंद को खेल दिया। गेंद जाती हुई स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर सीधे 6 रन के लिए। फलंदाजाने मारलेला चेंडू आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार। बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक खिला पैडल स्विप किया गेंद को। बिल्कुल केतन पाटिल का ये फेवरेट स्ट्रोक था और बिल्कुल इस स्ट्रोक के लिए ज्यादा जाने जाते हैं और हमेशा ऐसे स्ट्रोक बहुत बार देखने को मिले और इस बार भी क्या कमाल की स्ट्रोक थी। गेंद 6 रन के लिए और इस चक्के के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है और एक ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बन चुकी है बगैर विकेट के नुकसान पर 19 रन। शानदार मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता हुआ यह मुकाबला जगदम्ब वाकलन और वडू नवगर के बीच मुकाबला। टॉस जीतकर पहले फील्ड करने का निर्णय लिया और इस बार पहली ओवर में थोड़ी सी महंगी गेंदबाजी करते हुए शिवदास गायकर, जिनके ऊपर काफी दारोमदार हुए, बिल्कुल हमेशा अच्छी गेंदबाजी उनकी तरफ से देखने को मिली, मगर इस मुकाबले में थोड़े से महंगे साबित हुए। तो गेंदबाज तैयार हो चुके टीम के कप्तान कैप्टन ऑफ द टीम सोमनाथ गायकर दूसरा ओवर लेकर आ चुका है। तो सामने बल्लेबाज बिल्कुल आप देख सकते हैं योगेश पाटिल, बिल्कुल स्कूप करना चाहते थे, सही टाइमिंग नहीं कर पाए। कमाल की गेंदबाजी का प्रशंसा करना चाहूंगा क्योंकि गेंद यॉर्क लाइन की फेंकी थी। बिल्कुल योगेश यहां से स्कूप करना चाहते थे मगर टाइमिंग नहीं कर पाए, बिल्कुल गेंद की गहराई तक नहीं पहुंच पाए और इस बार 1 रन के साथ टीम की टोटल बनती भी आगे बढ़ता हुआ टोटल 20 रन बगैर विकेट के नुकसान पर। दोपहर की कड़ी धूप चलता हुआ मुकाबला बीच मैदान के ऊपर ये शानदार मुकाबला, एक बड़ी प्रतियोगिता आप देख सकते हैं और ऐसे समय में ये मुकाबला सेकेंड राउंड का। ये अच्छी गेंद थी, हल्के हाथों से गेंद को खेल दिया और इस 1 रन के साथ टीम की टोटल बनती भी 21 रन सिंगल डबल के साथ ये टीम आगे बढ़ती भी। दोपहर का वक्त और दोपहर के वक्त में यह चलता हुआ मुकाबला। तापमान की बात करेंगे तो 24 अंश सेल्सियस तापमान में चलने वाला यह मुकाबला, यानी कि क्रिकेट के लिए अनुकूल वातावरण हो चुका है और इस वातावरण में चलता हुआ यह मुकाबला। तापमान अच्छा है, बिल्कुल क्रिकेट के लिए अनुकूल तापमान है 24 अंश सेल्सियस, यानी कि ठंडा माहौल और ऐसे माहौल में चलता हुआ यह मुकाबला। दर्शकों से विनती होगी खाने का इंतजाम, यानी कि खाना शुरू हो चुका है, तो जाइए लाइन में और खाना खाइए। तो टीम की टोटल बन चुकी यहां पर 21 रन, 21 रन। सफल होकर खेलने की कोशिश की यहां पर योगेश ने और जब तक यहां पर गेंद की बात करेंगे तो काफी लेंथ और लाइन के साथ नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी कर रहे हैं सोमनाथ गायकर, टीम के कप्तान है और बिल्कुल कप्तानी भूमिका आज निभानी होगी। तो टीम की टोटल बन चुके 21 रन। गेंदबाज तैयार, फिर एक बात सोमनाथ गायकर, यह अच्छी गेंद थी, पड़ने के बाद नीचे रहती हुई बल्लेबाज को चकमा दिया। देखिए गेंद पड़ने के बाद आउटस्विंग भी देखने को मिली, थोड़ा सा स्विंग गेंद में था जिस से पड़ने के बाद बाहर की तरफ निकली और बल्लेबाज ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। यहां से डॉट बॉल की समाप्ति। टीम की टोटल अभी भी रुका हुआ टोटल 21 रन। क्या वापसी की पहले के ओवर में यहाँ पर 19 रन आने के बाद यहाँ पर 4 गेंदें फेंकी सोमनाथ ने और केवल 2 रन देते हुए अपने टीम के लिए कमाल की वापसी। ये फुल टॉस और उसके ऊपर कड़ा प्रहार बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से
योगेश पाटिल के बल्ले से निकला हुआ यह लंबा छक्का। तो इस छक्के के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 27 रन। बिल्कुल बात कर रहे थे सोमनाथ के बारे में, काफी अच्छी गेंदबाजी कर रहा है, मगर अचानक यहां से फुल टॉस गेंद फेंकी और यहां पर गेंद हवा में, खुद गेंदबाज नीचे, फर्स्ट विकेट गॉन। पहले विकेट का पतंग यहां से योगेश पाटिल बैक टू द पवेलियन और वरुण नवगढ़ टीम को लगता हुआ यह पहला करारा झटका। तो और एक विकेट गिरता हुआ बीच मैदान के ऊपर चलता हुआ मुकाबला, लगातार विकेटों का सिलसिला। गिरीशम पाटिल बाद हो चुके और गोल्डन डक की शिकारी नए बल्लेबाज मैदान के ऊपर। सेकंड पर केतन पाटिल, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम खिलाड़ी, और यहां से गलती, बहुत बड़ी गलती की है दीपेश ने, जो कि दीपेश वही थे वहां पर कैच के नीचे बैलेंस नहीं बना पाए ऐसे मौके पर, क्योंकि एक तरफ केतन पाटिल जो कुंका शिकारी है और बिल्कुल वरुण नवगढ़ टीम की एक पहचान है। और टीम की टोटल बनती हुई 29। इस बार गेंद को खेला हवा में, फिर एक बार मौका बना था, मगर इस बार गेंद जाती हुई लॉन्ग लेग की तरफ, जब तक गेंद को रोके फेंके, मौका बना 2 रन लेने का। तर कबीर करत विनंती करेल आपल्याला, पण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। तर निश्चित आमचे सुनील वाले यांचा देखील शुभागमन होतो, ज्यांच्याकडनं आम्हाला पाण्याची व्यवस्था आज इथे करून दिली, त्यांचं देखील मी बिस्लरी पाण्याची व्यवस्था करून दिली है। इस बार बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल गेंद को फेंक दिया मिड विकेट के ऊपर से सीधे 6 रन के लिए।
और बिल्कुल यहां से बात करेंगे तो सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर अभी भी टिक कर खेला है। जिस बल्लेबाज को जीवनदान दिया था, मैंने पहले कहा था कि केतन पाटिल एक ऐसे बल्लेबाज है जो कि यहां से बड़े स्ट्रोक लगा सकते हैं और ऐसे बल्लेबाज को जीवनदान देने के बाद उन्होंने भी दिखाया इस मैदान के ऊपर एक छक्का दागा और अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई। केतन तो केतन और बार गैप में खेला, क्या कमाल की स्ट्रोक है। पॉइंट कवर पॉइंट के बीच में से गेंद कवर बाउंड्री लाइन के बाहर केतन पाटिल के बल्ले से और एक खूबसूरत चौबा। संख्या आपण पाहतो 43 रन। षटक क्रमांक इथे 2 समाप्त झाले तर 30 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाबा धावफडकावरती। तो यहां से केतन की बात करेंगे तो केतन पाटिल 28 जिसके बल्ले से 2 छक्के और 2 चौके दिखाई दिए। बिल्कुल काफी कमाल की पारी खेली है। जीवनदान देने के बाद यहां से कितनी पारी की अच्छी खेली इस मैदान के ऊपर। बिल्कुल एक बेहतरीन मुकाबला छठा मैदान के ऊपर। ये मुकाबले की बात करेंगे तो सेकंड राउंड का पहला मुकाबला बीच मैदान के ऊपर जगदम्ब वाकलन विपक्ष वडूनगर के बीच मुकाबला। टॉस जीतकर फील्ड करने का निर्णय लिया था कप्तान ने, मगर अब तक यहां से क्या कमाल की बल्लेबाजी की है केतन, जो कि एक अच्छे बल्लेबाज है जिन्होंने अब तक इस मैदान के ऊपर कमाल की पारी खेली है। अब तक उनके बल्ले से 2 चौके 2 छक्के देखने को मिला है, मगर इस बार सेकंड पर राजेश पाटिल अच्छी गेंद थी, गेंद को खेल दिया मिड विकेट की तरफ। जब तक गेंद को रोके फेंके मौका बना यहां पर रन लेने का। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया और इस साथ टीम की टोटल 44 रन। आखिरी ओवर यहां से केतन पाटिल अभी विवेचदान के ऊपर है, जिनको जीवनदान मिलने के बाद 1 चौका 1 छक्का देखने को मिला और यह अच्छी गेंद थी और वहां पर ओमकार शेट्टी ने गेंद को लपका और यहां से विकेट का पतंग केतन पाटिल। बैक टू द पवेलियन। यहां से विकेट गिरता हुआ, जिस विकेट की तलाश थी बिल्कुल वही विकेट गिरता हुआ इस मैदान के ऊपर आखिरी ओवर में, जिन्होंने अपनी टीम के लिए एक अच्छा योगदान दिया। टीम की टोटल की बात करेंगे तो 44 रन 44 रन एक अच्छी टारगेट इस मैदान के ऊपर बनाते हुए। अच्छी गेंद थी, इस बार गेंद को खेला, जब तक मौका बना यहां से रन लेने का। 2 रन और 2 रन के साथ टीम की टोटल 46 रन एक अच्छी टारगेट की तरफ बढ़ती हुई। यानी कि मुकाबला केवल 4 ओवर का और यहां से एक अच्छा टारगेट लगाना होगा, क्योंकि एक तरफ केतन माते जैसे बड़े बल्लेबाज है, सोमनाथ गायकर शिवदास है, बड़े बड़े बल्लेबाज इस टीम में भी है, तो यहां से 45-50 रनों का टारगेट रखना बहुत जरूरी होगा। यह अच्छी गेंद थी, इस बार गैप में खेला, जब तक खिलाड़ी आए गेंद को बीट करते हुए गेंद निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर। खूबसूरत चौबा और इसी के साथ 50 रन कंप्लीट, अर्धशतक कंप्लीट हुआ इस मैदान के ऊपर वडूनगर टीम का, जो कि पिछले मुकाबले में एक अच्छी जीत हासिल करने के बाद इस मैदान के ऊपर इस मुकाबले में एक अच्छा टारगेट लगाना चाहते हैं, जो कि पिछले मुकाबले में टारगेट अच्छा नहीं लगा पाए थे सरूल टीम के सामने, और बावजूद क्या खूबसूरत गेंदबाजी देखने को मिली थी। और वाकलैंड टीम को भी इस बात के ऊपर गौर करना होगा, जब 5 ओवर में 40 रन उन्होंने डिफेंस किए थे, तो बिल्कुल इस बार टीम को कम के ऊपर रोकना होगा।
अब तक 50 रन। शपल होकर खेलना चाहते थे बैक साइड में और बिल्कुल पूरी तरह से चूक गए और यहां पर डार्टबर्ग की समाप्ति। आखिरी ओवर, अब तक गेंदें फेंक चुकी है 5। टीम का टोटल बन चुका है 50। आखिरी गेंद आखिरी ओवर की। दूसरा सेकंड पर बल्लेबाज है, बल्लेबाजी कर रहे हैं राजेश पाटिल। यह अच्छी गेंद थी, इसीलिए मिड ऑफ की रीजन में गेंद जब तक रोके मौका बनाए रन लेने का। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल यहां से समाप्त होने के बाद टीम की टोटल 51 रन और 52 रन का टारगेट होगा फिर एक बार वॉकलैंड टीम के सामने। तर चला कारभाव टीमचे कॅप्टन आणि भरोडी टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचा। कारभाव टीमचे कॅप्टन आणि भरोडी टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल आपण लगेचच इथे व्यासपीठावरती यायचा। 51 रन बन चुके हैं और 52 रन का टारगेट होगा वॉकलैंड टीम के सामने। पिछले मुकाबले में भी पहले मुकाबले में भी बात करेंगे तो 52 रन का टारगेट था और आखिरी गेंद के ऊपर जीत हासिल की थी, यानी कि फिर एक बार 52 रन का टारगेट बिल्कुल मैदान के ऊपर है। जीत के लिए 24 गेंदों में 52 रन का टारगेट। चला प्रेक्षकांना विनंती करेल, जेवण सुरू झाला बघा। ज्यांना ज्यांना जेवायचं नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था इथे आमच्या कमिटीकडनं करण्यात आली आहे, तर आपण जा लाईन मध्ये आणि तिथे जेवून घ्यायचं। तर विनंती करेल पुन्हा एकदा प्रेक्षकांना की आपण लाईन मध्ये जा, जेवून घ्यायचं, कारण जेवणाची व्यवस्था इथे सुरू झाली आहे। जेवण सुरू झाला प्रेक्षकांसाठी। आज जेवणाची व्यवस्था इथे आमच्या आयोजकांकडून करण्यात आली आहे। कारण स्पर्धा तुम्ही पाहताय खूप मोठी स्पर्धा, निश्चित या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार किरण पाटील आणि अंकुश जाधव यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा जयबोली क्रिकेट संघ नेवारी आयोजित स्वर्गीय जितूबाई स्मृतिजग 2019 पर्व। 3 दिवस तुम्ही चांगला क्रिकेट पाहिला, आज देखील चांगला क्रिकेट पाहायला भेटेल। आज मेगा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल। 51 धाबा केल्यात, 52 धाबेचं लक्ष मैदानावरती असेल। निघून र तुझी आठवण येतैर।
तर निश्चित बावन धाबेचं लक्ष असताना पहिलाच बालवती स्वतःच्या डाबाला सुरुवात केली आणि ते आपल्या सांघिक डाबाला देखील इथे सुरुवात करताना सोमनाथ गायकर मैदानावरती कॅप्टन ऑफ द टीम आणि पहिलाच बालवती ते चौकार. तर निश्चित आपण पाहतोय 52 धाबेचं लक्ष मैदानावरती घेऊन मनाशे बागुणी सलामी जोडी मैदानावरती जातीय. टेनिस क्रिकेटमध्ये 2 ताकदवर फलंदाज मैदानावरती आज तुम्हाला पाहायला मिळतात. केतन म्हात्रे टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय जगदंब वाकलन टीमचे कॅप्टन सोमनाथ गायकर तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस सुरेख निश्चित आपण पाहतोय 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबेच्या मदतीनं धाबसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 6 धाबा. 4 ओव्हरमध्ये 52 धाबा अर्थात 13.00 ची सरासरी ती गाठायची आहे आणि आता मात्र सुरुवात खूप चांगली दिली मैदानावरती आपल्या टीम साठी. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र गॅप मध्ये खेळतात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत योगेश चेंडूवरती जाते तोपर्यंत चेंडू उचलून फेक करतात. तोपर्यंत धाबा येतात पुन्हा एकदा 2 आणि या 2 धाबीच्या मदतीनं धाबसंख्या पुढे सरकते 8 धाबा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतो मैदानावरती. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते दोन्ही ताकदवर टीम मध्ये. गोलंदाज तयार. गिरीश पाटीलचा हा चेंडू मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि या सिंगच्या माध्यमात धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 9 धावा. आता मात्र स्ट्रायकरवरती आमंत्रित दिलं जातंय केतनला. केतन आपण पाहतो एक अतिशय मोठं नाव टेनिस क्रिकेट मधला सर्वात मोठं नाव केतन म्हात्रे इज व्हेरी डेंजर प्लेयर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. टेनिस क्रिकेट मधला एक दुवादार फलंदाज कोहिनूर हिरा मैदानावरती. आतापर्यंत त्याच्या नावावरती तब्बल 5 बाईक 1 4 व्हीलर आहे आणि आजवर आपण पाहिलं तर या 2-3 वर्षामध्ये हा खेळाडू खूप उंच भरारी घेतोय आणि आज आपण पाहिलं तर निश्चित खूप चांगली कामगिरी करणे. आता देखील आपण पाहिलं तर तब्बल 6 बाईक करणं. रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील उत्कृष्ट फलंदाज ऍक्टिव्ह देऊन त्याला सन्मानित केलं. मागच्या या वर्षी एकूण 2 बाईक. हा चेंडू इथे हवेमध्ये फटका बसलाय आणि 3 तिगाडा काम बिगाडा. 3 क्षेत्ररक्षक आले आणि 3 तिगाडा काम बिगाडा असं म्हटलं जात आहे. आणि यावेळेस बघा विकेट कोणाची होती तर केतन म्हात्रे टेनिस क्रिकेट मधला एक सर्वात मोठा फलंदाज. एका हाती इथे टार्गेट चेस करू शकतो, एका हाती किल्ला लढवू शकतोय आणि अशा फलंदाजाला इथे जीवनदान दिलाय. मी म्हणेन वडू नवगड टीमनं खूप मोठी चूक केली आहे. तर याच दरम्यान आपण पाहतो आमचे जितूबाई स्वर्गीय जितूबाई जाधव यांचे पिताश्री रामचंद्र जाधव यांचा शुभागमन होते. विनंती करीत त्यांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या. निश्चित आपण पाहतो इथे हा चेंडू सुरेख होता. आत्ता मात्र गॅप मध्ये खेळतात. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर धावसंख्या 15 आपण पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक गिरीश पाटीलच्या माध्यमातून फेकलं आणि केतनला जीवनदान भेटल्यानंतर केतनने एक चौका दाखवलाय. ज्या प्रकारे केतन पाटीलला जीवनदान भेटलं, चौका दाखवला, षटका दाखवला, मात्र इथे देखील केतनला जीवनदान. म्हणजे मॅच कसं पाहायला मिळतो बघा. दोन्ही बाजूला 2 केतन आहेत, दोन्ही स्टार फलंदाज आहेत आणि एका बाजूला केतनने देखील खूप चांगली खेळ केली. प्रथम आपण पाहतो इथे 28 धावेचं योगदान दिला. मात्र इथे आतापर्यंत केतनच्या बॅटमध्ये 6 धावा आल्या, 2 चेंडूचा त्यानं खेळ केलाय आणि सांघिक धावसंख्या 15 धाबा. पॉवर प्लेचं षटक समाप्त होत आहे. समीकरण बदललं जाईल कारण आता मात्र इथनं समीकरण 37 धाबीची आवश्यकता. 18 बॉल मध्ये एक रोमांचक मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. तापमान जर आपण पाहिलं तर 25 अंश सेल्सिअस असं तापमान, क्रिकेटला अनुकूल असं तापमान आहे आणि या तापमानामध्ये चाललेला आपण पाहतो मॅच सेकंड राऊंडचा पहिला मॅच.
तर निश्चित आपण पाहतोय नवीन गोलंदाज येतोय धीरज पाटील. पहिला ओव्हरमध्ये इथे आपण पाहिलं तर तब्बल 15 धाबा खर्च केला गोलंदाजी करताना गिरीश पाटीलना. मग आता इथनं कमबॅक करावं लागेल. मग सलामी फलंदाज अद्याप तग धरून आहेत. एका बाजूला कॅप्टन ऑफ द टीम सोमनाथ गायकर. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकेल 16 धाबा. निश्चित जगदंब वाकलन संघ देखील यावर्षी खूप इन्फॉर्म मध्ये सातत्य 2 वर्ष झाली का क्रिकेटमध्ये आपलं सातत्य टिकवलं या टीमने देखील. कारण मोठमोठ्या संघाने या संघाने देखील परास्त केल्यात. यावर्षी देखील खूप इन्फॉर्म मध्ये. तर निश्चित थर्ड अंपायर तर 3 षटकारांसाठी रमेश माते साहेबांकडनं तब्बल 500 रुपयाचा प्राइज असेल फलंदाजाला. बाबाने धाबीचं लक्ष असताना आपण पाहतो 16 धाबा आतापर्यंत एकवटल्या जात आहेत. समीकरण बघा 36 धाबीची आवश्यकता असेल. येणारे बॉल 17 बॉल 36 धाबीची आवश्यकता मैदानावरती. खूप चांगला मॅच आपण एन्जॉय करताय. 2 ताकदवर फलंदाज मैदानावरती आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज आपण पाहतो इथे धीरज पाटील. हा चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय आणि केतन स्ट्रायकिंगवरती आहेत. निश्चित एक मोठा फलंदाज आहे. टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलंय खऱ्या अर्थानं वाकलन संघाचा ओळख आणि नेहमीच एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. तर यावर्षी देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये भरीव कामगिरी ज्या खेळाडूने केली तो खेळाडू आपण पाहतो मैदानावरती केतन मात्रे. गोलंदाज तयार धीरज. हा चेंडू सरळ ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक नाही आहेत स्क्रीन समोर. येथे आपण बघतो बॅनर समोर. निश्चित चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा. केतन मात्रेला भेटलेलं जीवनदान त्यानं देखील करून दाखवलं. 1 चौकार 1 षटका दाखवला. जीवनदान भेटल्यानंतर ही सुरुवात त्याची आपण पाहतोय. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. कट केलाय पॉइंट मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र बॅकअप मध्ये कोणी नव्हतं. धाव मिळेल अजून एक आणि एका धाबीच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावपळकावरती आणि यावेळीच बघा ही 3री धाव चोरली. क्रिकेटमध्ये धाबा मिळत नसतात बनत नसतात बनवाव्या लागतात आणि क्रिकेटमध्ये धाबा मिळत नसतात चोराव्या लागतात आणि हे दाखवून दिलं मैदानावरती. 3री धाव कौतुक करेल कारण बघा इथे हलगर्जीपणा दाखवला आणि निश्चित त्याचा फायदा मैदानावरती उचलला. हाच तर क्रिकेट आहे आणि नेहमीच असं क्रिकेट पाहायला आमच्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे. एकूण धावसंख्या 25 धाबा 27 धाबीची आवश्यकता. निश्चित पहिला मॅच मध्ये देखील हे चित्र आम्हाला पाहायला भेटलं होतं जेव्हा नेबल टीम समोर होती. 3 धाबा तिथे चोरल्या गेल्या होत्या आणि ते चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला भेटते. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 13 बॉल शिल्लक असतील. 13 बॉल 27 धाबीची आवश्यकता. मॅच आपण पाहतोय 2 ताकदवर टीम मध्ये. तर निश्चित इथे बघा खेळाडू वृत्ती दाखवली. कॅप्टन ऑफ द टीम इथे आपण पाहतो निश्चित जगदंब वाकलन टीमचे कॅप्टन तर टाळ्या उद्या बघा. पंच आवड देण्याच्या अगोदर मैदान सोडलाय. ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवी आणि आज दाखवून दिले सोमनाथनं पुन्हा एकदा मैदानावरती. फलंदाज बाद होतोय. फर्स्ट विकेट गॉन सोमनाथ गायकर. 13 बॉल 27 धाबीची आवश्यकता मैदानावरती. नवीन फलंदाज गुरुनाथ गायकर. तो गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानावरती. एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते 2 ताकदवर टीम मध्ये. हा चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी स्वैर घोषित केला. अबंत धाबा वाढतील. एकूण धावसंख्या
26. आत्ता मात्र समीकरण 26 लक्ष. तर याच दरम्यान आमचे चिंचपाड्याचे सन्माननीय अनिलजी माते साहेब यांचं शुभागमन होतोय. विनंती करत त्यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सन्माननीय अनिलजी माते साहेब आपल्याला विनंती राहील की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज तयार. हा चेंडू वन्स अगेन लाईन चेक करावी लागते. पंच वळतात. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर फेकला. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. मात्र अतिरिक्त धावा संजीवनीचं काम करू शकतील. फलंदाजी करताना जगदंब वाकलन टीमच्या बाजूला समीकरण बदललंय. फक्त 25 धावेची आवश्यकता. 13 बॉल 25 धावेची आवश्यकता. सेकंड वरती गुरुनाथ गायकर. हा चेंडू सुरेख फटका गॅप मध्ये खेळलात. कोणी नाहीये कव्हर मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि षटक समाप्त होत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 लॉस ऑफ 1 विकेट. 31 रन लॉस ऑफ 1 विकेट. सतीश भोईर ज्यांच्याकडनं आम्हाला पत्रावळीची व्यवस्था केली, कारण आज प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण पत्रावळीची व्यवस्था ज्यांनी केली ते सतीश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. मी किरण पाटील विनंती करेल तसेच पाण्याची व्यवस्था ज्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली ते आमचे सुनील बायले. त्यांना देखील विनंती करा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. तर आज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो जेवणाची व्यवस्था देखील आपण पाहतो प्रेक्षकांसाठी केली आहे. प्रेक्षकांना विनंती करत जे कोणी जेवायचे राहिले असतील त्यांनी लगेचच जा त्या ठिकाणी लाईन मध्ये जेवून घ्या. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 बॉल मध्ये इथे 31 धावा एकवटल्यात जगदंब वाकलन टीमनं. आणि आता मात्र जगदंब वाकलन टीम साठी जिंकण्यासाठी येणारे समीकरण 12 बॉल फक्त 21 धावेची आवश्यकता. एक बिग फाईट मॅच मैदानामध्ये तुम्ही पाहता. वडू नवघर विपक्ष वाकलन. जगदंब वाकलन आणि वडू नवघर असा मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना मॅच खूप जिंकले चांगले. पहिल्या मॅच मात्र इथे दोघांमध्ये ती टक्कर पाहायला मिळते. याच्या नंतरची मॅच तर चला कारभाव टीम आणि भरोडी टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉस साठी लगेचच यावं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच यावं. नेक्स्ट मॅच भरोडी विपक्ष कारभाव या दोन टीम मध्ये असेल. तर गोलंदाज तयार. 30 षटक मार्गस्थ महत्वाचा षटक असेल. केतन साठीचा चेंडू पडल्यानंतर केतनला मात्र इथे बीट करतोय. ऑफ स्टंपच्या जबलून जाणारा चेंडू इथे निश्चित डॉट चेंडूची समाप्ती होतीये. एक डॉट बॉल इथे प्रेशर वाढवू शकेल वाकलन टीम होती आणि एक डॉट बॉल संजीवनीचं काम करू शकेल मैदानावरती. यावेळेस क्षेत्ररक्षण करताना वडूनगर टीमच्या बाजूनं मात्र केतनला भेटलेलं जीवनदान त्याचा त्यानं फायदा उचलला आणि इथे मात्र केतन अद्याप स्ट्रायकरवरती खेळतोय. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत मात्र चेंडू काही पोहोचू शकले नाहीयेत. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मात्र दुसरी धाव. केतन मात्र एका बाजूने संघर्ष करतोय आपल्या टीमसाठी आणि एकूण धावसंख्या 33 रन. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 19. तर निश्चित बघा जेवण सुरू आहे. जे कोणी जेवायचे राहिले असतील विनंती करेल त्यांना की आपण त्या ठिकाणी जेवणासाठी जायचं आहे. आम्हाला पाण्याची व्यवस्था बिसलेरी पाण्याची व्यवस्था ज्यांनी आम्हाला करून दिली सुनील वायले यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था
सुनील हर्षद वायले यांच्या माध्यमातून आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. एकूण धावसंख्या पुढे सरकते. टोटल स्कोर आपण पाहतोय 35 रन 35 धावा. समीकरण बघा आता मात्र बदललंय. 17 धावीची आवश्यकता असेल मैदानावरती. येणारे बॉल इथे असतील 9 बॉल 17 धावीची आवश्यकता. तर ज्ञानेश्वर जाधव ज्यांच्याकडनं केतनसाठी लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं प्राइज. पहिलाच बॉल फेकून दिलाय. यावेळेस डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू लॉंग 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 बिग वे. दॅट्स अ माइट इट गॉन 6 रन. थँक्यू डीजे. रमेश मात्रे यांच्याकडे देखील लगातार 3 षटकांसाठी प्राइज असे 500 रुपये. आणि ज्ञानेश्वर जाधव ज्यांच्याकडनं देखील प्राइज असेल 1000, म्हणजे तब्बल 1500 रुपयाचं प्राइज आहे. मग इथे केतननं लगावलेला एक मोठा स्ट्रोक आपण पाहतो. नीचे डीप मिड विकेटच्या वरनं चेंडू षटकारासाठी. बघा एकच जीवनदान किती महागात पडला मैदानावरती. यावेळेस निश्चित क्षेत्ररक्षण करणाऱ्या वडू नवगो टीमला. कारण केतन सारखा क्षेत्र फलंदाज होता आणि मी पहिलेच सांगितलं की इथे मात्र तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. इथे मात्र अजून एक जेल इथे टिपलाय. मात्र काय संघर्ष केला बघा. सेकंड चान्स मध्ये जेल टिपलाय. केतन मात्रेच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद केतन मात्रे. तर निश्चित आपण पाहतोय डीजे मास्टरला विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या स्पर्धेचे आणि अर्थातच जितूबाईचे सॉन्ग आपण वाजवायचे आहेत. धावसंख्या आपण पाहतोय इथे केतन मात्रेच्या खेळीचा अंत झाला. त्यांचं नवीन फलंदाज त्यांचे बंधू किरण मात्रे आपण पाहतो मैदानावरती येतात. धावसंख्या पाहायला भेटे धापडकावरती 41 रन, म्हणजे इथनं 11 धावीची आवश्यकता असेल. समीकरण 7 बॉल 11 धावीची आवश्यकता. रोमांचक मॅच मैदानावरती. गुरुनाथ गायकर आणि किरण मात्रे ही जोडी मैदानावरती असेल. केतन बाद झाला मैदानावरती आणि केतननं आपल्या टीमला 25 धावेचं योगदान दिलं. एका केतन पाटीलनं 28 धावा एक जेल सोडल्यानंतर आणि इथे या केतन पाटीलनं देखील 25 धावा. म्हणजे जेल सोडल्यानंतर त्याची किंमत कशी मोजावी लागते हे दोन्ही टीमला निश्चित पाहायला भेटलं. इथे आपण पाहूया आज 7 बॉलला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे मैदानावरती. अद्याप 11 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. किरण मात्रे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती येतात. तर गोलंदाज आपण पाहतो मैदानावरती हा चेंडू इथे मात्र पॅडल स्वीप केलाय. सुरेख स्ट्रोक पाहायला भेटलाय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतात. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा. धावसंख्या 43 रन 43 धावा गती लागतात आणि 2 धावेच्या मदतीने एकूण 43 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. समीकरण 6 बॉल 9 धावीची आवश्यकता. मागचा मॅच पुन्हा एकदा इथे आपण पाहतो तीच परिस्थिती असेल. तर जेव्हा नेवारी टीम समोर होता तेव्हा देखील 9 धावीची आवश्यकता होती आणि आता देखील 6 बॉल 9 धावीची आवश्यकता. ठाणे जिल्ह्यात कल्याण शहरात गाजताई नावाज कुणाचा. गाजताई नावाज कुणाचा आमचे जीतू दादाचा. गाजताई नावाज कुणाचा आमचे जीतू जाधवचा. गाजताई नावाज कुणाचा आमचे जीतू दादाचा. गाजताई नावाज कुणाचा आमचे जीतू जाधवचा. सोडून गेला जितू दादा आमचा लाडाचा. दादा आमचा लाडाचा. जितू दादा आमचा लाडाचा. छोट्या जाधवचा जाधवचा जितू जीव. तर निश्चित इथे आपण पाहतोय धावसंख्या पाहायला भेटते ती 43
3 रन जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता मैदानावरती. एक बिग पार्ट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. एका बाजूला आपण पाहतो निश्चित संघ पाहायला मिळतोय वाकलेंड आणि त्याला फाईट करतो इथे मैदानावरती वडू नवगड टीम. एक जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल. आता मात्र आपण पाहतोय समीकरण 6 बॉल 9 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. घनश्याम हा चेंडू गुरुनाथ मात्र इथे स्कूप करण्याचा प्रयत्न करतात. मात्र डॉट बॉलची समाप्ती. एक एक डॉट बॉल जगदंब वाकलेंड टीमला प्रेशर वाढवू शकेल आणि एक एक डॉट बॉल इथे संजीवनीचं काम करेल. एका बाजूला आपण पाहतो वडूगड नवगड टीमच्या बाजूला ज्या टीमनं मागच्या मॅच मध्ये लोस्कोरचा मॅच जिंकला तो संघ मैदानावरती संघर्ष करतोय. दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. 5 बॉल इथनं 9 धावेची आवश्यकता. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक 2 शतरक्षक येतात आणि यावेळी फलंदाज बाद होणार. गुरुनाथ गायकर बॅक टू द पवेलियन. क्षणोक्षणाला नेवाली या गावाला आठवण येते क्षणोक्षणाला नेवाली. चला भरुडी टीमचे कॅप्टन यायसेकरांना खारबाव टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. भरुडी टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण टासाठी यावं. नेक्स्ट मॅच भरुडी विपक्ष खारबाव या दोन टीम मध्ये जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. मैदानावरती दुपारचं सत्र आपण पाहतोय. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा पहिला मॅच दोन ताकदवर टीम मध्ये बिना संघर्ष कोई महान नहीं होता. बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक न पड़े चोट पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. इतनं मात्र दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस. इतनं मग मॅच कसा झालाय. 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय बालाराम पाटील. किरण मात्रे आपण पाहतोय सेकंड वरती असतील तर किरणकडनं आता अपेक्षा बाळगली जाईल. निश्चित आशेच किरण असेल तो किरण मात्रे आपण पाहतो मैदानावरती. जगदंब वाकलेंड टीमचा ज्याला मात्र इथनं संघर्ष करावा लागेल. 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. कारण एका बाजूला गोलंदाजी त्यांची ताकद आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं कारण मागच्या मॅच मध्ये ते चित्र पाहायला भेटलं आणि इथे मात्र तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला भेटेल की काय. कारण इथनं समीकरण असेल 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. सेकंड वरती किरण मात्रे. हा चेंडू सुरेख होता ऑन साइड मध्ये. सुरेख स्ट्रोक आणि यावेळी चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन फॉर 4 रन. किरणच्या बॅट मधून चौकार. आता मात्र समीकरण बदललंय. 3 बॉल 5 धावेची आवश्यकता. मागचा मॅच जरूर आठवावा लागेल कारण जो मॅच वाकलेंड टीमने जिंकला संघर्ष करताना तसाच मॅच इथे मध्ये यावेळी किरण मात्रे एका बाजूने खेळ करतात. अरे सोडून गेलास आम्हाला जितू दादा जितू जाधव ये. अरे सोडून गेलास आम्हाला सोडून गेलास आम्हाला. अरे सोडून गेलास आम्हाला. अरे सोडून गेलास आम्हाला. अरे सोडून गेलास आम्हाला. तर निश्चित आपण पाहतो एक जबरदस्त मॅच मैदानावरती पुन्हा एकदा मॅच रूप बदलते. अप अँड डाऊन्स मैदानावरती पाहायला भेटते. चढार उतार. कधी मॅच वाकलेंड टीमच्या बाजूला तर कधी मॅच इथे वडू नवगड टीमच्या बाजूला. हा सर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट अनिश्चित भरलेला क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ तुम्ही मैदानावरती पाहताय. कधी कुणाला हसवेल कधी कुणाला रडवेल हे सांगता नाही या आणि तोच सुख दुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ मैदानावरती. दोन टीम मध्ये मॅच रोमांचक स्थितीला पाहायला मिळते. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. 2 बॉल 5 धावा. येणारा बॉल खूप महत्वाचा असेल. समोर इथे मात्र क्षेत्ररक्षक झेल टिपतात आणि झेल देखील टिपला गेला. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता. अर्थात इथनं षटकार मारावा लागेल. 9 ऑगस्टला सोडून गेलास तू. 9 ऑगस्टला सोडून गेलास तू. 9 ऑगस्टला सोडून गेलास तू. नाही कधी कुणाशी भांडलास तू. मित्र दिलदार होता जितू दादा तू. दिलदार होता जितू दादा तू. दिलदार होता जितू दादा तू. कितना आईला आघात झाला. दुःखाचा डोंगर कोसलला. कितना आईला आघात
आशीर्वाद झाला दुःखाचा डोंगर पोसलेला जितू दादा जी तुझ्या धोये अरे सोडून गेलास आम्हाला जितू दादा एक बॉल 5 धावा. काय मी जेव्हा मॅच पाहायला भेटतो प्रेक्षकांना, एक बॉल 5 धावा. बालाराम पाटीलला अनेक वेळा असे मॅच जिंकले, त्यामुळे इथे विश्वास असेल बालारामवरती. मात्र इथे मॅच कोण जिंकेल निश्चित आपण पाहणार मैदानावरती. एक बॉल 5 धावा. आता षटकाराची आवश्यकता मैदानावरती आणि निश्चित इथे जेव्हा शेवटचा बॉल सुरू होतो टाळ्याने आपण स्वागत करू. एक बॉल 5 धावेची गरज. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. आणि इथे मॅच जिंकली आहे वडू नवगड टीमनं शेवटच्या बॉलवरती. विजय प्रस्थापित केला. अभिनंदन करूया आपण वडू नवगड टीमचं. हार्ड लक जगदंब वाकलन टीम. काय जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटला. हाय व्होल्टेजचा मॅच होता. शेवटच्या बॉलवरती तो मॅच पाहायला भेटला, कारण मागचा मॅच जे केला शेवटच्या बॉलवरती आला होता. मग इथे आपण टॉस